नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप आणि आपल्या सर्वांचे कृषी नवनिर्माता या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वनस्पतींना लागणाऱ्या 21 अन्नद्रव्यांचे वर्गीकरण पाहिले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 21 अन्नद्रव्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक अन्नद्रव्याचे कार्य, अन्नद्रव्याची कमतरता, अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे व त्यावरील उपाय पाहणार आहोत. त्याचबरोबर अन्नद्रव्याचे प्रमाण जास्त झाल्यास झाडांमध्ये काय बदल होतो हेही पाहणार आहोत. सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती व काही ट्रिक्स देणार आहोत. चला तर मग आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण पाहूयात नायट्रोजन म्हणजेच नत्र. नत्र हा पिकाला लागणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. नत्र हे हरितद्रव्य व प्रथिनांचा मुख्य सोर्स आहे. नत्रामुळे पाने हिरवीगार होतात व पिकांची शाखीय वाढ जोमाने होते. आता नत्राचे कमतरता आपण पाहूया. नत्राच्या कमतरतेमुळे झाडाची खालची पाने पिवळी पडतात व मुळांची व खोडांची वाढ मंदावते, फुले कमी लागतात. शेतकरी मित्रांनो, फोटोत दाखवल्याप्रमाणे मका या पिकावरती नत्राची कमतरता दिसून येत आहे. तर फुलकोबीमध्ये पांढरा भाग असा सुट्टा झालेला दिसून येतो. नत्राचे प्रमाण कमी झाल्यास नायट्रोजनयुक्त खते द्यावीत. उदाहरणार्थ युरिया, अमोनियम सल्फेट, अमोनियम नायट्रेट द्यावे किंवा फवारणीद्वारे नॅनो युरिया अथवा N20 सारखे लिक्विड प्रोडक्ट नव्याने मार्केटला आले आहेत ते देण्यात यावे. नत्राचे प्रमाण एखाद्या पिकात जास्त झाले तर झाडे ठिसूळ बनतात, झाड उंच वाढते, परिणामी कीड व रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आता आपण पुढच्या महत्त्वाचा अन्नद्रव्याचा प्रकार पाहूयात, फॉस्फरस म्हणजेच पालाश. फॉस्फरस हा वनस्पतींच्या पेशींच्या वाढीसाठी महत्त्वाचा घटक आहे. वनस्पतीमध्ये ऊर्जा निर्मितीचे महत्त्वाचे कार्य फॉस्फरस करते. फॉस्फरस हे बीजांकुरण लवकर करतात, झाडांच्या मुळांची वाढ चांगली करतात व जमीन भुसभुशीत ठेवण्यास मदत करतात. तृणधान्य पिकांमध्ये दाणे भरण्यास मदत करतात, तसेच फळांची वाढ उत्तम करतात. जमिनीमध्ये फॉस्फरसचे प्रमाण कमी झाल्यास फळे उशिरा परिपक्व होतात, मुळांची वाढ व्यवस्थित होत नाही, खोड कठीण बनते, फुले व फळे गळतात. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे फोटोत दाखवल्याप्रमाणे झाडाची खालची पाने जांभळट रंगाची होतात. फॉस्फरसची कमतरता दिसून आल्यास सिंगल सुपर फॉस्फेट, डायअमोनियम फॉस्फेट म्हणजेच DAP, बोन मेल इत्यादी खते वापरावीत. सध्या मार्केटमध्ये लिक्विड DAP मिळतो किंवा मायक्रोरायझा मिळतो, तोही वापरू शकतो. फॉस्फरसचे प्रमाण जमिनीत जास्त झाल्यास झिंकची कमतरता दिसून येते, त्यामुळे फॉस्फरस हा योग्य प्रमाणात वापरावा. आता आपण पाहूयात तिसऱ्या अन्नद्रव्याचा प्रकार, पोटॅश. पोटॅश म्हणजेच पालाश. पोटॅश हे नायट्रोजन व फॉस्फरस नंतरचे वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारा तिसरा मुख्य अन्नद्रव्याचा प्रकार आहे. भारतीय जमिनीमध्ये पोटॅशचे प्रमाण हे 90% आहे, पण तो इनसॉल्युबल फॉर्ममध्ये आहे, जो की पिकाला लागू होत नाही. पोटॅश पिकांमध्ये पिष्टमय पदार्थ व साखरेचे प्रमाण वाढवते. याशिवाय पोटॅश पिकांना मजबूती देतात व पिके जमिनीवर लोळू देत नाहीत. पोटॅश हे पानात असलेले पर्णरंध्रे बंद ठेवून बाष्पीभवनाची क्रिया मंदावते. पालाशमुळे वनस्पतींची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. पालाश हे पिकांचे थंडीपासून संरक्षण करते. पालाशमुळे फळांवर चकाकी येते. तेलबिया पिकात तेलाचे प्रमाण वाढते. शिवाय फळामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढते.
पोटॅशच्या कमतरतेमुळे झाडांच्या खालच्या पानावर म्हणजेच जुन्या पानांच्या कडा पिवळसर होतात व पानांवर तांबडे टिपके येतात. पानांच्या कडा व शेंडे जळतात. याशिवाय बिया व फळांचा आकारही ओबडधोबड येतो. पोटॅशची कमतरता दिसून आल्यास म्युरेट ऑफ पोटॅश, पोटॅशियम नायट्रेट व पोटॅशियम सल्फेट इत्यादी खते वापरू शकतो. पोटॅशचे प्रमाण जास्त झाले तर झाडाची वाढ थांबते व उत्पन्नात घट होते. आता आपण पुढील अन्नद्रव्याचा प्रकार पाहूयात. कॅल्शियम. कॅल्शियम हा वनस्पती पेशी भित्तिकांचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे पेशींची वाढ चांगली होते. पिकांच्या वाढीबरोबर शरीरात तयार होणारी विषारी सेंद्रिय आम्ले कॅल्शियममुळे नियंत्रित होतात. कॅल्शियममुळे जमिनीचा pH नियंत्रणात राहतो. कॅल्शियममुळे पिकामध्ये नत्राचे शोषण होते. भुईमुगामध्ये दाणे भरण्यासाठी कॅल्शियम हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. झाडाच्या मुळांनी कॅल्शियम जरी शोषून घेतला तरी कॅल्शियमचे वहन सहजासहजी झाडामध्ये होत नाही. तो इमोबाईल फॉर्ममध्ये असतो. म्हणून कॅल्शियमची लक्षणे झाडाच्या वरच्या पानावर दिसतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे झाडांच्या शेंड्याकडील पानांच्या कडा फिक्कट होऊन पाने मागे मुडपतात. नंतर पाने काळपट दिसतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे टोमॅटो पिकात फळांवरती ब्लॉसम एंड रॉट हा विकार दिसून येतो. फोटोत पाहू शकता. टोमॅटोच्या पुढील भागात असा काळपट डाग दिसून येतो. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे भुईमुगात शेंगा पूर्णपणे भरत नाहीत. कॅल्शियमची कमतरता दिसून आल्यास कॅल्शियम कार्बोनेट पाण्यातून द्यावे किंवा कॅल्शियम सल्फेट हे खत द्यावे. पुढचा अन्नद्रव्याचा प्रकार आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हा हरितद्रव्याचा मुख्य घटक आहे. त्यामुळे पाने सतत हिरवी राहण्यास मदत होते. मॅग्नेशियम वनस्पतीत ऊर्जावाहक म्हणून कार्य करतात. पिकांमध्ये कार्बोहायड्रेट्स तयार करण्यासाठी मॅग्नेशियमची आवश्यकता असते. मॅग्नेशियममुळे फॉस्फरसची हालचाल होऊन फॉस्फरस मुळांद्वारे शोषला जातो. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पानांच्या कडाजवळील भाग रंगहीन होऊन मॅग्नेशियमची कमतरता जुन्या पानावर दिसून येते. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे जुन्या पानांवर इंटरव्हेनल क्लोरोसिस होते. म्हणजेच फोटोत दाखवल्याप्रमाणे जुन्या पानांच्या शिरा हिरव्या दिसतात व शिरांमधील भाग पिवळा दिसतो. हा पिवळा भाग कालांतराने लालसर होतो. हे पेरूचे झाड आहे. पेरूच्या झाडाची पाने मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे अशी लालसर झाल्यासारखी दिसत आहेत. कापसाच्या पिकावरतीही अशाच प्रकारचे लाल डाग दिसून येत आहेत व शिरा हिरव्या दिसत आहेत. मॅग्नेशियमची कमतरता दिसून आल्यास पिकांना मॅग्नेशियम सल्फेटची मात्रा देण्यात यावी. पुढचा अन्नद्रव्याचा प्रकार आहे सल्फर. सल्फर म्हणजे गंधक. सल्फरमुळे हरितद्रव्यांच्या निर्मितीस मदत होते. सल्फर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन निर्मितीस उपयुक्त असतो. सल्फर हे वनस्पतीमध्ये व्हिटॅमिन बी तयार करण्यास मदत करते. गंधकामुळे तेलबियांमध्ये तेलाचे प्रमाण वाढते. याशिवाय काही बियांना सल्फरची बीज प्रक्रिया केली जाते. त्यामुळे बीजांकुरण वाढते. सल्फरमुळे कडधान्य पिकात मुळांवर गाठींचे प्रमाण वाढवण्यास मदत होते. सल्फरच्या कमतरतेमुळे झाडांच्या वरच्या पानावर म्हणजेच नवीन पानांवर पिवळ्या रंगाची छटा पसरते. कालांतराने पूर्ण झाड पिवळे दिसते. सल्फरच्या कमतरतेमुळे फुले कमी लागतात व वांज निर्माण होतात. सल्फरची कमतरता दिसून आल्यास 20 ते 30 किलो सल्फर जमिनीतून द्यावे किंवा सल्फर 80% फवारणी करावी. पुढील अन्नद्रव्याचा प्रकार आहे बोरॉन. बोरॉन हा पेशी विभाजनाचा महत्त्वाचा भाग आहे. बोरॉनमुळे नत्र स्थिर करण्यास मदत होते. बोरॉन हे पिष्टमय पदार्थांचे वहन करतात. याशिवाय परागीभवनामध्ये बोरॉन मदत करते. बोरॉन हे
कॅल्शियम व फॉस्फरसचे प्रमाण नियमित करण्याचे कार्य करतात. बोरॉनच्या कमतरतेमुळे झाडाची शेंडे काळे पडतात. बोरॉनची कमतरता नवीन पानावर म्हणजेच झाडाच्या शेंड्याकडे दिसून येते. बोरॉनच्या कमतरतेमुळे कोवळी पाने व फुले गळतात, फळे ठिसूळ होतात, फळे तडकतात व फांदीच्या टोकांकडे पानांचा गुच्छ तयार होतो. फोटोत दाखवल्याप्रमाणे बोरॉनमुळे फुलकोबीचा पांढरा भाग काळा दिसतो. आंब्यामध्ये फळांवर काळे डाग येतात व फळे तडकलेली दिसतात. डाळिंबामध्येही फळे तडकलेली दिसतात. तर टोमॅटोमध्येही अशाच प्रकारे फळे तडकतात. बोरॉनची कमतरता दिसून आल्यास चिलेटेड बोरॉनची फवारणी घ्यावी किंवा कोणत्याही कंपनीचे मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर करावा. यानंतरचे अन्नद्रव्य आहे आयर्न. आयर्न म्हणजेच फेरस. आयर्नलाच मराठीमध्ये लोह असे म्हणतात. आयर्न हरितद्रव्य तयार करण्यास मदत करतात, तसेच प्रकाश संश्लेषण क्रियेला उत्तेजना देतात. जमिनीत नत्र स्थिरीकरणाचे कार्य करतात. झाडांच्या श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजनचे वहन करण्याचे कार्य आयर्न करतात. लोहाच्या कमतरतेमुळे कोवळी पाने पिवळी पडतात. पानांच्या शिरातील भाग पिवळा पडतो व शिरा हिरव्या राहतात. जास्त पाणी दिल्यामुळे किंवा पाणी साठून राहिल्याने लोहाची कमतरता दिसून येते. फोटोत दाखवल्याप्रमाणे ऊसामध्ये आयर्नची कमतरता दिसून येते. फेरसची कमतरता दिसून आल्यास पिकांवरती चिलेटेड फेरसची फवारणी करावी किंवा मायक्रोन्यूट्रिएंट फवारावे. यापुढील अन्नद्रव्याचा प्रकार आहे मॅंगनीज. मॅंगनीज हे पिकांच्या जैवरासायनिक क्रियांना उत्तेजना देते. व्हिटॅमिन सीच्या निर्मितीला चालना देते. नत्र स्थिर करण्यास मदत करतो, शिवाय लोहाच्या हालचालीस मदत करतो. मॅंगनीज कमतरतेची लक्षणे नवीन पानावर किंवा शेंड्याकडच्या पानांवर दिसून येतात. मॅंगनीजच्या कमतरतेमुळे पानांच्या शिरांच्या मधील भागात पिवळे पट्टे दिसतात. पानांवर तपकिरी ठिपके दिसतात. मॅंगनीजच्या कमतरतेमुळे फोटोत दाखवल्याप्रमाणे कापसाची पाने असे चुरगळल्यासारखे दिसतात. तर ओट्स या पिकामध्ये ग्रेस पीक नावाची विकृती दिसून येते. तर ऊसामध्ये पहिला ब्लाइट नावाची विकृती दिसून येते. मॅग्नेशियमची कमतरता दिसून आल्यास मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी किंवा कोणत्याही कंपनीचे मायक्रोन्यूट्रिएंट फवारावे. पुढील अन्नद्रव्य आहे झिंक. झिंक हा हरितद्रव्य निर्मितीसाठी लोह व मॅंगनीज यांना मदत करतो. झिंकमुळे ऑक्झिन या संजीवकाची निर्मिती होते. त्यामुळे पिकांची वाढ झपाट्याने होते. झिंकच्या कमतरतेमुळे कोवळी पाने पिवळी पडतात व पानांच्या शिरा हिरव्या दिसतात. पाने पिवळी होऊन लालसर तपकिरी होतात. पेऱ्यातील अंतर कमी होऊन उंची कमी होते. झिंकच्या कमतरतेमुळे मका पिकावर अशा प्रकारचे पानांवर ठिपके असलेली विकृती दिसते. तर भातामध्ये असे करपट ठिपके दिसून येतात. लिंबूवर्गीय पिकात पानांवर असे पिवळसर ठिपके दिसून येतात. पेरू पिकामध्ये फोटोत दाखवल्याप्रमाणे विकृती दिसून येते. झिंकची कमतरता दिसून आल्यास चिलेटेड झिंक फवारावे किंवा कोणत्याही कंपनीचे मायक्रोन्यूट्रिएंट फवारावे. पुढचा प्रकार आहे मॉलिब्डेनम. मॉलिब्डेनम हा वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषण आणि श्वासोच्छवास क्रियेवर नियंत्रण ठेवतो. वनस्पतींमध्ये लोहाचे शोषण व स्थलांतर करतो. द्विदल वनस्पतीत नत्र स्थिरीकरणाचा वेग वाढवतो. मॉलिब्डेनम हा ॲस्कॉर्बिक ॲसिडची निर्मिती करतो. मॉलिब्डेनम गाजर या पिकामध्ये गोडी निर्माण करतो. मॉलिब्डेनमच्या कमतरतेमुळे पिकांची नत्र शोषण्याची शक्ती कमी होते. त्यामुळे पाने पिवळी होतात. पानांचा आकार नागमोडी व चुरमुरल्यासारखा होतो. मॉलिब्डेनमची कमतरता ही जुन्या पानांवर दिसून येते. फुलकोबीमध्ये विप्टेल हा रोग मॉलिब्डेनमच्या कमतरतेमुळे होतो. मॉलिब्डेनमचे प्रमाण जास्त झाले तर पाने सोन्यासारखी पिवळी होतात. मॉलिब्डेनमची कमतरता पिकांवर दिसून आल्यास सोडियम मॉलिब्डेनमची फवारणी करावी किंवा कोणत्याही कंपनीचे मायक्रोन्यूट्रिएंट वापरावे. पुढचा अन्नद्रव्याचा प्रकार आहे कॉपर.
कॉपर म्हणजेच तांबे. कॉपर हे नत्र व पिष्टमय पदार्थांचे संतुलन ठेवण्याचे काम करते. कॉपर हे अप्रत्यक्षपणे हरितद्रव्य नियंत्रणाचे कार्य करतो. कॉपरची कमतरता ही नवीन पानावर दिसून येते. कॉपरच्या कमतरतेमुळे पानाचा भाग पिवळा करपट दिसतो व पाने मागे मुडपतात. लिंबूवर्गीय पिकात डायबॅक हा रोग होतो, तर लिंबूवर्गीय पिकात गमोसिस म्हणजेच डिंक्या हा रोगही दिसून येतो. कॉपरची कमतरता दिसून आल्यास कॉपर सल्फेट जमिनीतून द्यावे किंवा चिलेटेड कॉपर सल्फेट वापरावे. या व्यतिरिक्त कोणत्याही कंपनीचे चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट द्यावे. यानंतरचा प्रकार आहे क्लोरीन. क्लोरीन हा प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी मदत करतो. क्लोरीनमुळे वनस्पतींची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. क्लोरीन हे नत्र व गंधक शोषून घेण्यास मदत करते. क्लोरीनच्या कमतरतेमुळे नवीन पाने पिवळी होतात व निस्तेज होतात. टोमॅटोच्या पानांच्या कडा करपतात व पाने वेडीवाकडी होतात. क्लोरीनची कमतरता दिसून आल्यास जमिनीतून क्लोरीन द्यावे. यानंतरचा पुढचा प्रकार येतो निकेल. निकेल हे नत्र स्थिर करण्यास मदत करतात. निकेलमुळे बियाण्यांची टिकवण्याची क्षमता वाढते. निकेलच्या कमतरतेमुळे नवीन पाने पिवळी पडतात. याशिवाय पानांच्या शिरांमधील भाग पिवळा होतो. यानंतर अतिसूक्ष्म अन्नद्रव्यांचे 4 प्रकार पाहूयात. त्यातील पहिला प्रकार आहे सोडियम. सोडियम हा वनस्पती पेशीमध्ये पाण्याचे प्रमाण व क्षारांचे प्रमाण यांचा समतोल राखण्याचा महत्त्वाचं कार्य करतो. ज्या जमिनीत पालाश व पाण्याची कमतरता आहे त्या जमिनीत सोडियम उपयुक्त आहे. शुगर बीट, टोमॅटो, बटाटा, कोबी इत्यादी पिकांसाठी सोडियम हा महत्त्वाचा घटक आहे. यानंतरचा प्रकार आहे कोबाल्ट. कोबाल्टमुळे जमिनीमध्ये नत्र स्थिर करण्यासाठी असलेल्या सूक्ष्मजीवाणूंच्या संख्येत वाढ होते. कोबाल्ट हा व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे. घेवडा पिकात प्रकाश संश्लेषण व हरितद्रव्यांच्या निर्मितीसाठी कोबाल्ट हा महत्त्वाचा घटक आहे. द्राक्षांच्या घडाचे वजन व आकारमान वाढविण्यास कोबाल्ट मदत करतो. पुढील प्रकार आहे सिलिकॉन. सिलिकॉन पेशींच्या रचनेत भाग घेतो. पिकांची कीड व रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो. पिकांना मजबूती देतो. शिवाय काळोखी टिकून ठेवतो. सिलिकॉन हे जमिनीत स्फुरदची पातळी वाढवतात व शर्करायुक्त पिकात साखरेचे प्रमाण वाढवतात. यानंतरचा प्रकार आहे व्हॅनाडियम. व्हॅनाडियम हा ऑक्सिडेशन रिडक्शन अभिक्रियेत भाग घेतो. प्रकाश संश्लेषण क्रियेत मदत करतो. हिरवे शैवाल व ॲस्पॅरागसच्या वाढीसाठी व्हॅनाडियम हा अतिशय उपयुक्त आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचे सविस्तर माहिती पाहिली आहे. धन्यवाद.